असं म्हणाला हैदराबाद गॅजेटमुळे जे आता लागू केलेलं आहे त्या संपूर्ण गॅजेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला आहे असं आपलं थेट आरोप आहे. आताचा जो शासन निर्णय काढलेला आहे, पूर्वीचा एक काढलेला होता की शिंदे समितीने ज्या तिकडे जाऊन त्या नोंदी तपासाव्यात, तो मान्य केला मंत्रिमंडळामध्ये आणि त्याप्रमाणे त्यांचं काम झालं. मी तुम्हाला सांगितलं किती मिळाले ते त्यांना, 2 लाखापेक्षा जास्त कुणबी त्यांनी दिले. म्हणजे काम संपलं. त्यांना वारंवार काम संपेपर्यंत आपण मुदतवाढ दिली आणि लाखो कागदपत्र त्यांनी गोळा केलेली आहेत, लाखो. पण हा दुसरा जो आहे त्याच्यावर कडी करणारा असं हा निर्णय आहे. म्हणजे ते सगळं बाजूला सोडून हा निर्णय घेतला. मग हे करायचं होतं तर शिंदे समितीचं कामच नव्हतं. मग हे डायरेक्टच केलं ना, सगळ्यांनाच करून टाकायचं. हे आता तुम्ही मला विचारू नका. मी तुम्हाला असं म्हटलेलं आहे इथे, त्यांना पाठवलेल्या पत्रात, माध्यमात आलेल्या बातम्या आणि तत्कालीन परिस्थितीवर घाईघाईत एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळासमोर न ठेवता, हरकती सूचना न मागवता, इतर मागासवर्गीयांचा विरोध त्याच्याकडे दुर्लक्ष करू हा निर्णय, हे म्हटलेलं त्याला मी त्याच्यावर सही केलेली आहे. एकीकडे आपण सर्व मांडत असताना निर्णय मागे असं म्हणत असताना दुसरीकडे जरांगीने सरकारला इशारा दिला आहे की 17 सप्टेंबर पूर्वी हैदराबाद गॅजेटनुसार नोंदी केल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू. आता लोकशाही आहे, रस्त्यावर कुणी उतरू शकतो आणि बाकीचे काही उतरू शकत नाही असं काही. का रस्त्यावर काही अशी बंदी तर नाही आहे की ओबीसीने उतरू नये. आता उतरलेच आहे ना ठिकठिकाणी, फक्त ते ग्राम पातळीवर जिल्हा पातळीवर चालू आहे. ते सुद्धा एकत्रित येऊन मोठा लढा उभा करू शकतात ना. मोठी संख्या, एकूण जर संख्या आता बघितली, जर गाव खूप तुम्हीच लोक छापतात त्यांचे फोटो, ते बघा ना किती आहेत ते. आणि मग ज्या वेळेला यायचं ठरवतं ते सुद्धा येऊ शकतील. तर काल जरांगे पाटलांनी बोलताना असं म्हटलं की भुजबळांना थेट जेलमध्ये घाला ते आरक्षणाचा आरोप घ्या ना. माझं काय चुकलं असं आहे ना, या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे, ती अजिबात येणं शक्य नाही. बाकीच्या राज्यांमध्ये देशांमध्ये आजूबाजूला गडबड होते आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी आपल्या अनेक राज्यांना, अनेक भाषांना, अनेक जातींना, अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली आहे. त्यामुळे जरांगीशाही येण्याची सुद्धा मात्र शक्यता नाही. साहेब, आपण असं म्हणालात की याच्यामध्ये संदिग्धता आहे आणि गोंधळ निर्माण करणारा हा अधिकार आहे.